जे लोक मला बोलतात ना की तू इंस्टाग्रामवर इतके दिवस येडे चाळे करून काय अचीव केलंय, तर हे सर्व मी अचीव केलेलं आहे. हे सगळे जे लोकांचं प्रेम आहे, लोकांची मनं मी जिंकलेली आहेत. भले मी सासरच्यांची मनं आजपर्यंत जिंकली नाहीये आणि ती मला वाटत नाही की मी कधी जिंकेल म्हणून लाईफ मध्ये, कारण असतो प्रत्येकाचा स्वभाव तसा. जाऊ दे, पण मी हे सगळं काही केलेलं आहे. आणि हे सगळं तुम्हाला करण्यासाठी ना, जे तुमच्या आजूबाजूचे चमचे आहेत ना, जे लोक आहेत ना, त्यांच्याकडे तुम्हाला इग्नोर करावं लागणार आहे. तेव्हाच तुम्ही काहीतरी लाईफ मध्ये अचीव करणार आहे. कारण की जसे नावं ठेवणारे लोक असतात ना भरपूर, त्या पलीकडे तुम्ही बघणार ना, तर हे आपल्याला चांगलं बोलणारे ही लोक असतात. पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला लगेच ते भेटणार नाहीये. तुम्हाला आधी लोकांचे शिव्या, टोमणे बिमणे सगळं ऐकावं लागणार आहे. आणि हे ऐकून जेव्हा तुम्ही मग ग्रो करणार ना, उद्या काहीतरी तुमचं नाव होईल ना, तेव्हा हेच लोक नंतर मागून टाळ्या वाजवणार आहे. एवढं लक्षात ठेवा. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं खानदेशी पीयूच्या ब्लॉग मध्ये. तर कसे आहेत तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आणि मजेतच असायला पाहिजे. लाईफ एकदाच भेटते, ती एन्जॉय करायची. तर माझा आजचा थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की माझा आजचा टॉपिक काय आहे. तर मी स्पेशल आज हाच टॉपिक सांगणार आहे. कारण इन्स्टावर ना मला खूप लोक डीएम करत होते की तुमचे फॉलोअर्स कसे काय वाढले. ऑफकोर्स सगळ्यांनाच फॉलोअर्स वाढवायचे असतात. कोणाचे लवकर वाढतात, कोणाचे वाढत नाही. माझ्या 100 फॉलोअर जेव्हा माझे होते, म्हणजे माझे जेव्हा 100 फॉलोअर्स पासून ज्यांनी मला फॉलो केलं आहे आधीपासून, तर त्यांना प्रश्न पडलाय की म्हणजे ते लोक मला बघतायत की हिचे पहिले 100च फॉलोअर्स होते, तेव्हापासून ते मला बघतायत की हिचे कंटिन्यू 2 लाखापर्यंत फॉलोअर्स कसे काय वाढले. आणि ऍक्च्युली त्या लोकांना जास्त प्रश्न पडलाय की एवढ्या लवकर मी ग्रो कसं काय केलंय ते. तर माझे फॉलोअर एवढ्या लवकर काही वाढलेले नाहीये, त्याला ना उशीरच झालाय. जवळजवळ 6 महिने त्याला उशीर झालाय वाढायला माझे फॉलोअर्स. कारण घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आपल्या येतच राहतात, त्यामुळे कंटिन्यू रील टाकायला काही जमत नाही. रील जरा जेव्हा आपण इंस्टाग्रामवर रील कंटिन्यू टाकतो, एकच टायमिंग ठेवतो, एकच कंटेंट ठेवतो, तेव्हा अल्गोरिदमला समजतं की यांचा कंटेंट काय आहे आणि ह्या टायमिंगवर यांचा रील येणार आहे. तर अल्गोरिदम स्वतः लक्ष ठेवून असतो की हा बाबा आता यांचा कंटेंट पडणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अल्गोरिदमला माहिती असतात फीड्स मध्ये, तेव्हा तो बरोबर एकदा त्याने व्हायरल करायला सुरुवात केली ना, मग त्याच्या पुढची रील पण तो आता व्हायरल करायला सुरुवात करतो. आता रील तो लगेच असं व्हायरल करत नाही. आता जेव्हा मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केले होते, तर पहिले मी फन म्हणूनच केलेलं की जाऊ दे, काहीतरी नवीन आलेलं आहे बाबा इंस्टाग्राम, सगळेजण रील टाकताय त्याच्यावर, म्हणून मी पण असं टाइमपास म्हणून रील टाकायला सुरुवात केली होती. पण मग नंतर जेव्हा ना हळूहळू थोडे असे रील टाकता टाकता त्याच्यावर इंस्टाग्रामवर नवीन फीचर्स यायला लागले. तुम्ही पैसे कसे कमवू शकतात असं खूप यायला लागलं. तर मी जेव्हा ना, म्हणजे आता घरामध्ये कामं वगैरे झाल्यावर आपल्याला काय काम असतं, आपण मध्ये काम तिकडेच असतो. मग मी जेव्हा पण कामं झालं का इंस्टाग्रामवर एखादा रील टाकायची. मग ते हळूहळू मी रोज जेव्हा रील पोस्ट करायला लागले ना, थोडे फॉलोअर्स वाढायला लागलेत. आणि जेव्हा कसं आपले फॉलोअर्स जेव्हा वाढायला लागतात ना, तेव्हा आपल्या मनामध्ये ना असं एक वेगळंच काहीतरी येतं. अरे बापरे, लोकांना माझे व्हिडिओ आवडतात म्हणून लोक फॉलो करतायत, कमेंट करतायत. मग माझे फॉलोअर्स तेव्हा हळूहळू वाढायला लागले. पण तरी पण एवढे काही वाढत नव्हते. मग त्याच्यानंतर कसं आपले फॉलोअर्स जेव्हा वाढतात ना, तेव्हा आपल्या मनामध्ये आणखीन काहीतरी येतं की बाबा नको, एवढेच काय वाढलेत, आणखीन वाढायला पाहिजे आणि आणखीन आपण काय करायला पाहिजे की आपले फॉलोअर्स अजून वाढतील. त्याच्यामुळे आपण खूप प्रयत्न करतो की हे टाकलं की वाढतील, ते टाकले तर वाढतील. आणि माझं पण नंतर तसंच झालेलं की आता फॉलोअर्स तर वाढताय, पण मग एवढ्या फॉलोअर्स मध्ये काही माणूस समाधानी होत नाही. मग माझं तेच झालेलं की मी आणखीन काय करायला पाहिजे, काय कंटेंट टाकायला पाहिजे की माझे फॉलोअर्स आणखीन वाढतील. तर मी मग त्याच्यासाठी खूप प्रयत्न करायला लागली. मग सुरुवातीला मी असं कुठल्याही याच्यावर बनवायची, कधी कॉमेडी बनवायची, कधी मराठी बनवायची, कधी हिंदी बनवायची. मग नंतर मी पहिले मराठीच बनवायला लागली होती. मराठी फॉलोअर्स माझे वाढायला लागले होते. जेव्हा मी मराठी सॉन्ग वगैरे बनवायला लागली ना, माझे फॉलोअर्स तेव्हा खूप वाढले होते. पण मग नंतर ना कसं होतं, आपण एकच याच्यावर करायला लागलो तर आपल्या स्वतःला कंटाळा येतो आणि बघणाऱ्यांना पण कंटाळा येतो. तर एक वेळ माझी फॉलोअर्स त्याच्याने वाढले पण नंतर मला स्वतःला, जे आपण एंटरटेनिंग साठी करतोय काहीतरी, आपल्याला स्वतःला बरं वाटावं म्हणून आपण करतो. मग आपल्याला ज्याच्यात समाधान मिळेल आपण तसे कंटेंट आपण बनवतो. तर मराठी याच्यामध्ये माझे फॉलोअर्स वाढले, पण नंतर काय झालं की मला स्वतःला कंटाळा यायला लागला की अरे नको, एकच टॉपिक आता खूप झाला. मग नंतर एकदा ना मी खानदेशी गाण्यावर रील बनवली होती. माझी खानदेशी गाण्यावरची रील म्हणजे ना, मी मराठी वगैरे त्याच्यावरच रील बनवत होती. पण आमचं खानदेशी गाणे पण चालतात हे मला माहित नव्हतं की
व्हिडिओ वगैरे लोक त्याच्यावर बनवतात हे मला माहितीच नव्हतं. तर एकदा असंच खानदेशी गाणं मला दिसलं, मग मी त्याच्यावर रील बनवला आणि तो रील माझा खूप व्हायरल झाला. तर मला ना असं खूप हॅपी फील झालं की अरे चला माझा एक रील व्हायरल झाला. आणि त्याच्यानंतर मग मी परत आहे ना तो एकच गाण्यावर रील बनवला खानदेशी. नंतर परत हे मराठी टाक, हिंदी टाक माझं चालू झालं. मग नंतर ना ह्या मराठी आणि हिंदी गाण्यावर रील ते व्हायरलच होत नव्हते. मग परत आणखीन एक मी खानदेशी टाकलं, त्याच्यावर व्हायरल झालं. मग नंतर म्हटलं हे जेव्हा मी खानदेशी टाकते तेव्हाच हे व्हायरल होत आहे, तेच लोकांना आवडतंय वाटतं, म्हणून मी ना कंटिन्यू त्याच्यावर टाकायला सुरुवात केली. मग त्याचे रील ते वाढायला लागलं. पण कसं झालं ना, ते खानदेशी गाणं पण म्हणजे येतात, चांगलेच येतात, पण कंटिन्यू तेच तेच टाकून मला स्वतःला कंटाळा यायला लागला की म्हटलं जाऊ दे, नको बस झालं. कारण की लोकांना काही लोकांना जे मराठी हिंदी लोक आले होते माझ्याकडे, म्हणजे ज्यांना माझे मराठी हिंदी सॉन्ग आवडायचे, तर ते असे लोक मला ज्यांनी फॉलो केलं होतं, मी मध्येच खानदेशी टाकायला लागली तर त्यांना समजत नव्हतं की नेमकं हे कुठली लँग्वेज आहे. त्याच्यामुळे काही लोक अनफॉलो करून जायचे. परत मग तेच झालं की काही लोक फॉलो करतात, काही लोक अनफॉलो करतात. एवढी वैतागली होती ना, मी काय सांगू तुम्हाला. किती रील टाकायची तरी व्हायरल होत नव्हते. कारण माझे मिक्स कंटेंट मराठी हिंदी खानदेशी, नेमकं कशावर बनवू मला ते काहीच कळत नव्हते. मग जाऊ दे म्हटलं, मी तरी ते कंटिन्यू चालूच ठेवलं. मग नंतर जेव्हा मी इंस्टाग्रामवर वगैरे सर्च केलं, युट्यूबवर सर्च केलं तेव्हा, आणि जेव्हा इंस्टाग्रामवर बघितलं की कुठले जास्त चालतंय, मग मी बघितलं की फनी जे लोक, म्हणजे आपण स्वतः जेव्हा आपण दुसऱ्यांची रील बघतो तर आपण एखादी फनी वगैरे त्याच्यावर आपण हसतो, आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या चेहऱ्यावर स्माइल येते की बाबा किती फनी. आणि आपण तो एखादा रील 2-3 वेळा स्क्रॉल पण करतो, 2-3 वेळा बघतो पण रिटर्न. म्हणजे आपल्या स्वतःला जर आपल्याला कॉमेडी आवडतोय तर मग मलाही तेच वाटलं की आपल्या स्वतःला अरे आपण बघतोय तर आपल्याला कॉमेडीच आवडतात, मग आपण एक काम करूया की आपण कॉमेडीच बनवूया. मग म्हटलं या अकाउंटवर तर काही ग्रो होत नाही, म्हणून मी सेकंड अकाउंट बनवायला घेतलं, जे ऑफिशियल PU नावाचं आहे. आज त्या अकाउंटवर माझे 1,15,000 झालेले आहेत फॉलोअर्स. मग त्या अकाउंटवर मी सुरुवातीचा जो व्हिडिओ टाकला तो कॉमेडी टाकला आणि म्हटलं माझ्या आवाजात बनवण्याचा प्रयत्न करते. मी दुसऱ्याच्या आवाजामध्ये तेव्हा बनवत होती त्याच्यावर, पण ते काही एवढे व्हायरल झाले नाहीत. मग मी म्हटलं जाऊ दे, चल आपल्या आवाजात आपण बनवूया, बघूया होतोय का. तर मी जेव्हा तो माझ्या आवाजामध्ये माझा पहिला व्हिडिओ मी त्या अकाउंटवर टाकला तर तो खूप व्हायरल झाला, 1 लाखाच्या वर गेला. मग तेव्हा मला समजलं की बाबा माझं कंटेंट नेमकं कोणतं लोकांना आवडतंय, मी बोललेलं. आणि खास करून मी त्याच्यामध्ये ना माझा पहिला जो व्हिडिओ बनवला होता ना तो असाच टोमणा मारायचा बनवला होता आणि तो व्हायरल झाला. त्याच्यानंतर मग मी ना असे छान छान व्हिडिओ बनवायला लागली. पण त्याच्यावर कसं झालं, जे मी चांगले व्हिडिओ बनवत होती ना, त्याच्यावर चांगले व्हिडिओ म्हणजे कोणते, जे मोटिवेशन वगैरे देणारे माझ्या आवाजातले, तर ते लोकांना काही लोक ते बघत नव्हते, त्याच्यावर व्ह्यूज पण येत नव्हते. मग मी परत आहे ना एक टोमण्याचा व्हिडिओ बनवला तर त्याच्यावर तो व्हायरल झाला. मग मला कळालं की लोकांना असे व्हिडिओ आवडतात जे आपल्या घरामधलं चालू आहे, जे सगळ्यांच्या घरामध्ये असतं, टोमणे सासू सुनेचे, नंदेचे वगैरे, ते मग मी टाकायला सुरुवात केली. कारण अशा गोष्टी कसं सगळ्यांच्याच घरामध्ये घडतात. आणि एखादा रील आपण तसा बनवला का असं एखादीला वाटतं की अरे हा हे तर आपल्याच घरात चाललंय, बरोबर आहे हे, मग ते आवडीने लोक बघतात, त्याला लाईक करतात. माझंही तसंच झालं. आणि मी ते रील जेव्हा टाकायला लागली ना तेव्हा काही लोकांना असं वाटायला लागलेलं की बाप रे, ही घरामध्ये सासू सासऱ्यांना बोलते, नवऱ्याला बोलते, नंदेला बोलते. म्हणजे काही लोकांची मेंटॅलिटी तशीच असते की त्यांचा विचार आता आपण थांबवू शकत नाही. आपण जरी आपण एकदा बघून रील आपल्याला समजतं चल फनी आहे, पण त्या लोकांना समजत नाही ना. त्या लोकांना भलतंच काहीतरी वाटतं की अरे ही हिच्या घरच्यांना बोलते सोशल मीडियावर. पण मग अशा लोकांना आता आपण काय सांगणार, त्यांची मेंटॅलिटीच तशी असते. पण मला तर माझं कंटेंट सापडून गेलं होतं की मी काय केल्याने माझे व्हिडिओ व्हायरल होणार आहेत. आणि मी जेव्हापासून ते रील बनवायला चालू केलं ना, एका महिन्यामध्ये माझे 50,000च्या वर फॉलोअर्स वाढले. फक्त ते रील मी कंटिन्यू टाकायला सुरुवात केली, टोमणे टांबेलचे. पण ते रील जेव्हा टाकायला मी सुरुवात केली, माझे फॉलोअर्स पण वाढलेत. पण फॉलोअर तर वाढले, पण मला जे मागून बोलणारे लोक तेही वाढलेत. खूप लोक घरातल्यांनीच पहिले सुरुवात केली की तू हे असे काय व्हिडिओ टाकते. माझ्या नवऱ्याने स्वतःने माझे रिंग लाईट 2 वेळा फोडले आहेत. कारण की आता किती काय झालं तरी नवऱ्याला लोक सांगायचे अरे ही अशी बोलते तशी बोलते. किती झालं तरी माणूस आहे, लोकांचं बोलणं एकदा कानावर पडलं का बायको किती चांगलं करत असली तरी तो समाजाकडेच लक्ष देणार. आणि माझ्या नवऱ्याचं तसंच झालं होतं. तो एकदा इग्नोर करणार, 2दा करणार, पण जर सारखे जर बोलत असणार लोक अरे तुझी बायको ही काय अशी बोलते, काय करते, मग त्याच्या डोक्यात पण ते जाणारच. मग त्यांनी रागाने माझे 2 वेळा रिंग लाईट फोडले. पण मी तेवढा वेळपुरती जरा शांत बसली, पण मी नंतर कंटिन्यू चालू केले.
असं असं करत करत म्हणजे मी काय लगेच व्हायरल झालेली नाहीये. मी तुम्हाला तेच सांगते की मी घरातल्यांची पण बोलणी खूप खाल्लेली आहे, बाहेरच्यांची पण, माझ्या आजूबाजूचे लोक पण मला खूप बोलत होते, पण मी कोणाकडेही लक्ष दिले नाही. जर तुम्हाला सोशल मीडियावर तुमचं काहीतरी हे फोकस जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल ना, तर तुम्हाला आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष द्यावंच लागणार नाहीये. ते काय बोलताय ते गेले सगळे खड्ड्यात. तुम्हाला जे काय अचीव करायचं आहे ना, ते एकच फोकस तुम्ही ठेवायचा. आणि हे जे लोक आहेत ना, हे बोलणारे कधी आपल्या कुठल्याच कामी येत नाही, त्याच्यामुळे कोण लोकांकडे लक्ष द्यायचंच नाही. माझा नवरा जेव्हा मला बोलत होता, तर किती झालं तरी तो माझा नवरा आहे. माझ्या नवऱ्यालाही मी समजावलं, बघा मी ना कुठलेच असे म्हणजे ते लोक जशी फेमस होण्यासाठी खूप असं काहीतरी बायका दाखवतात, काय करतात, म्हटलं मी तसे काहीही व्हिडिओ बनवत नाही. हा माझा कंटेंट आहे, लोकांना माझं हे आवडतं आहे. मी ना तुमच्या घरातल्यांना बोलते ना कोणाला बोलते, हे सर्व मी जेव्हा त्यांना समजावलं तेव्हा त्यांना ते पटलं. मग ते आता मला काही बोलत नाही. जे बोलतात ते थोडंफार की तू काय हे असं करत राहते, मग मी त्यांना सांगते अहो घरात बसून काय करणार आहे. तर थोड्या थोड्या गोष्टी त्यांना माझ्या पटतात आता. आणि जेव्हा आता त्यांना माहिती पडलं की ही व्हायरल झाली, फेमस झालेली, त्याच्यामुळे आता तर ते मला काही बोलत नाही, कारण की त्यांना माहिती हा सोशल मीडियाचा जमाना आहे. आणि जे बाहेरचे जे कुत्री भुंकत होते माझ्या नावाने ना, ते कसे एकदा भुंकून ते बंद झालेले. ते पण आता जेव्हा माणूस जेव्हा सुरुवातीला शून्य असतो आणि तो काहीतरी स्ट्रगल करतो ना, तेव्हा त्याला सगळेजण नावं ठेवतात. पण जेव्हा तो जेव्हा असं काहीतरी त्याचं नाव होतं, तेव्हा मग सगळे बघणारे बघतात, अरे वा ही तर फेमस झाली. आणि माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे की आता जशी जशी मी व्हायरल झालीये, लोकांना दिसते, तेव्हा लोक म्हणतात अरे वा तू तर व्हायरल झाली, पण त्यामागे मी किती स्ट्रगल केले, तुमचे किती बोलणे खाल्ले, ते तुम्हाला माहिती तरी आहे का? हा, हे सगळं माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे. तुम्हाला लाईफ मध्ये काय करायचं असेल ना, तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आणि हा, आता जे नवीन नवीन व्हिडिओ इंस्टाग्रामवर अकाउंट तयार केलेलं आहे. आणि कसं होतं माहिती का, नवीन नवीन जे लोक व्हिडिओ बनवतात ते त्यांचे व्ह्यूज 100 येतात, 200 येतात, मग ते ना कंटाळतात की अरे बापरे आम्ही एवढी मेहनत करतोय आणि आम्हाला व्ह्यूज काहीच येत नाहीये. तर ते तसं होत नाही. मला स्वतःला 2 वर्ष लागले आहेत अचिव्हमेंट करायला. तर तुम्ही दोन महिन्यामध्ये तुम्ही वैतागतात, आम्हाला 2 वर्ष लागले, तेव्हा कुठे आम्ही अचीव्ह झालेलो आहे. मग माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही ना कंटिन्यू व्हिडिओ बनवा, लोकांकडे लक्ष देऊ नका आणि कंटिन्यू बनवा. जर व्हायरल होऊ दे नाही होऊ दे, एक तरी व्हिडिओ तुमचा व्हायरल होणारच. जेव्हा तुम्ही सतत कंटिन्यू व्हिडिओ करणार ना, तेव्हा तुमचा एक तरी व्हिडिओ व्हायरल होणार. आणि जेव्हा तुमचा तो एक व्हिडिओ व्हायरल झाला ना, तेव्हा तुमचे मागचे सगळे व्हिडिओ व्हायरल होतात आणि आपोआप तुमचे फॉलोअर्स वाढतात, लोक तुम्हाला ओळखू लागतात. आणि ते तुमचे रील आहे ना, जेव्हा व्हायरल होतो ना एक, तेव्हा तुमचे सगळे रील फीड मध्ये येतात, लोकांना दिसायला लागतात. तसे तुम्ही मग व्हायरल होत जातात. तर माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे, जेव्हा तुम्ही इन्स्टावर तुमचे रील टाकलेले असतात ना, तेव्हा तुम्ही बघा तुमच्या कुठल्या व्हिडिओला जास्त लाईक्स आलेले आहे, कुठल्या व्हिडिओला जास्त म्हणजे तो व्हायरल झालेला आहे. 10,000, 20,000, 30,000 तुमच्या इतर व्हिडिओपेक्षा कुठल्या व्हिडिओला जास्त व्हायरल झालेला आहे, तर ते तुम्ही बघा आणि तसे तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. म्हणजे आपल्या प्रोफाईलवरूनच आपल्याला समजतं की अरे सगळ्या रील्स पेक्षा हा व्हिडिओ माझा जास्त व्हायरल झालेला आहे. मग तुम्ही तसेच रील बनवायचा प्रयत्न करा, कारण की लोकांना तुमचा तो व्हिडिओ आवडलेला आहे. तर तुम्ही तसेच व्हिडिओ बनवा की तुमचे दुसरे व्हिडिओ पण तसे व्हायरल होतील. माझेही रील तसेच व्हायरल झाले होते, पण मी एक चुकी केली, कारण की मला माहिती होतं माझे कंटेंट कसे व्हायरल होतात आणि काय केल्याने मी व्हायरल होतात. पण कसं होतं ना, कधी कधी एकच टाकत गेल्याने आपल्याला कंटाळा येतो आणि आपण काहीतरी दुसरं टाकून देतो. तर मी ऑफिशियल PU वर तेच केलं होतं, जे माझे टोमणे टामणे. आणि नंतर जेव्हा लोक मला बोलायचे हे काय टाकत राहते सारखी, मग मी पण कंटाळली, जाऊ दे लोक बोलताय सारखे, म्हणून मी दुसरं टाकायला सुरुवात केली. पण ते दुसरे टाकलेत ना, तर काय झालं माहिती, माझा रीच पूर्णपणे डाऊन झाला. जे माझं कंटेंट आहे ते टाकायचं सोडून मी भलतंच टाकायला लागली, गाणे बिने. पूर्णपणे माझा जो हे आहे ना ऑफिशियल PU अकाउंट पूर्णपणे डाऊन झाला. खानदेशी PUच्या आधी बनवलेला होता, पण माझा ऑफिशियल PU खूप व्हायरल झाला असता. खानदेशी PU पेक्षा ऑफिशियल PU व्हायरल झाला असता, कारण की त्याच्यावर माझे कंटेंट, माझे व्हिडिओ तुम्ही जे आधीचे बघणार ना ऑफिशियल PU वर 1 मिलियन जात होते. आणि प्लस लोक माझ्या व्हॉइसवर रील बनवायचे, 2-3 हजार लोक व्हॉइसवर माझ्या रील बनवत होते.
अक्षरशः माझे ना त्या अकाउंटवरचे माझे व्हॉइस ट्रेंडिंगला यायचे, जे मराठी सिरियल मधले वगैरे आहेत ना लोक, ते माझ्या व्हॉइसवर रील बनवायचे. पण मी या चुक्या केल्यात ना मी पण मध्ये मध्ये, की याच्यावर बनव त्याच्यावर बनव, सगळं मिक्स कंटेंट खिचडी बनवून टाकली ना, त्याच्यामुळे माझे ते व्हिडिओ, माझं ते अकाउंट डाऊनच झालं. आणि एवढं डाऊन झालं ना की जवळजवळ 6 महिने होऊन गेले. 2 महिन्यात 50,000 फॉलोअर्स वाढले, पण 6 महिन्यात त्याचे 10,000 पण फॉलोअर्स वाढलेले आहेत. इतकं ते डाऊन होऊन गेलेले. मग आम्ही नंतर म्हटलं जाऊ दे, करूया आपण ह्याला हळूहळू ग्रो, कारण आपल्याला माहिती आहे कसं करायचं. मग खानदेशी पीयूवर पण मी म्हटलं जाऊ दे, लोकांना कॉमेडीच आवडतं म्हणून मी खानदेशी पीयूवर पण कॉमेडीच बनवायला सुरुवात केली. मग त्याच्यावर मी मराठी टाकणारच होती, पण म्हटलं जाऊ दे, हे अकाउंट पण मराठीच आहे. मग त्याच्यावर मी अहिराणी टाकायला सुरुवात केली, कारण की लोकांना माझं त्याच्यावर अहिराणी गाणे वगैरे आवडायचे, म्हणून मी अहिराणी टाकायला सुरुवात केली. मग जेव्हा अहिराणी कॉमेडी करायला लागली ना, त्याच्यावर पण मग माझं वाढतच गेलं. आणि मग तेव्हा मला कळालं की माझ्या दोन्ही अकाउंटवरचं मी काय टाकल्याने लोकांना आवडेल. तर असे मी माझे खानदेशी पीयूवर पण मला समजलं कंटेंट, की काय टाकल्याने व्हायरल होणार आहे. मग मी तसं टाकत गेली त्याच्यावर, आणि नंतर मग ते कंटिन्यू केलं. आणि मग माझे दोन्हीकडचे फॉलोअर्स आता वाढायला लागलेत. पण नंतर इंस्टाग्रामवर काही लोक मला बोलतात की म्हणजे तू आता एवढे व्हिडिओ वगैरे टाकते, मग तुला काय पैसे भेटतात का? तर इंस्टाग्रामवर पैसे भेटत नाही, पण आपले रील जसे जसे व्हायरल होतात ना, इंस्टाग्राम स्वतः आपल्याला प्रमोशन आणून देतो. जे इंस्टाग्रामवर ऑप्शन आहे ब्रँडेड कंटेंटचं ना, तर ब्रँड कडून इंस्टाग्राम स्वतः आपल्याला प्रमोशन्स वगैरे पाठवतो. तुमच्याकडे ना इंस्टाग्रामकडे ऑप्शन सेटिंग मध्ये गेल्यावर ऑप्शन आहे ब्रँडेड कंटेंट म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही बघणार ना खूप प्रोजेक्ट्स तुम्हाला तिथे आले असतील. आणि काही लोक बघतात की आता ही व्यक्ती एवढी व्हायरल होते, तर काही लोक स्वतःहून प्रमोशन्स वगैरेसाठी आपल्याला मेसेज करतात. तर मला तशी खूप प्रमोशन येतात. आता जशी जशी मी व्हायरल होते ना, तसे तसे मला प्रमोशन्स येतात, आणि मी आता त्याचे प्रमोशन करते. त्या प्रमोशनचे पैसे मला इंस्टाग्राम कडून भेटतात. इंस्टाग्राम स्वतः पैसे देत नाही. आणि आज माझ्या 2 वर्षाच्या मेहनतीमुळे मला प्रमोशन्स भेटत आहे. मग नंतर म्हटलं की जाऊ दे, युट्यूबवर पण आपण कंटेंट तयार करूया, कारण युट्यूबवर पण तेवढाच फायदा आहे. पण युट्यूब ग्रो व्हायला खूप वेळ लागतो. मी 1 वर्ष युट्यूब केलं, त्याच्यानंतर काही फायदा झाला नाही, मी सोडून दिलं. पण नंतर म्हटलं नाही, आपण कधीतरी व्हिडिओ टाकणार, कारण की युट्यूबचं पण तसंच आहे, रोज व्हिडिओ टाकायला लागतात. 2-2, 3-3 दिवसांनी तुम्हाला ब्लॉग टाकायला लागतात, तेव्हा कुठे तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात. इंस्टाग्रामपेक्षा युट्यूबला खूप मेहनत लागते. मग बरोबर आहे, पैसा पण त्याच्यामध्ये तेवढाच येतो, म्हणून तर त्याला मेहनत लागते. मग आता मी युट्यूबचं जरा कंटिन्यू करायला सुरुवात केली आहे. तर म्हटलं आता माझं इंस्टाग्रामचं तर सेट झालेलं आहे, मग युट्यूबकडे आता मी फोकस करते आणि युट्यूब ग्रो करायला सुरुवात करते. कारण की घरामध्ये मुलं आहेत, मुलांना सोडून बाहेर कुठे जॉब करता येत नाही. तर म्हटलं घरातच बसून आपण आपलं काहीतरी एक नवीन हे तयार करू. तर मी आजपर्यंत माझे म्हणजे 2 वर्षापासून मला आता लोक ओळखायला लागले, पण मी कधीच कुठे बाहेर गेली नाही. मला एवढे प्रमोशन्स येतात बाहेर, तरी मी बाहेर आजपर्यंत गेलेली नाहीये. घरात बसूनच मी माझी स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे, की म्हणजे मी कुठेही आता बाहेर पडलीत ना, मला पहिले गावाकडचे ओळखायचे, कारण की माझं खानदेशी पीयू अकाउंट, खानदेशचे लोक गावाकडे असायचे. पण मी जशी जशी आता इथे पण जेव्हा बाहेर पडायला लागले ना, लोक मला ओळखायला लागले. मला त्याच गोष्टीचं जास्त समाधान आहे की मी न बाहेर पडता, न काही करता, घरात बसून मी काहीतरी केलं आणि लोक मला आता ओळखतायत. हीच माझी ओळख आहे. आणि जसे जशी मी खानदेशी व्हिडिओ टाकायला लागली ना, तर मला ना 1-2 जणांचे मेसेज यायला लागले, खानदेशी पीयू, खानदेशी पीयू. मग मी माझं ते जे प्रियंका सोनवणे होतं ना, ते नाव पण चेंज करून टाकलं. म्हणजे प्रियंका सोनवणे नव्हतं, ते नाव माझं तसंच आहे, जे प्रियंका 4127 असं माझं काहीतरी आयडी होता, तो चेंज केला आणि मी खानदेशी पीयू टाकला. तर आज खानदेशकडचे सगळे लोक मला खानदेशी पीयू नावानेच ओळखतात. हीच माझी ओळख झाली इंस्टाग्रामवर. तर मला खूप छान वाटते की बाबा माझ्या प्रयत्नांना यश आले, तसंच तुमच्याही प्रयत्नांना यश येईल. तर मला तुम्हाला हेच सांगायचंय, जर इंस्टाग्रामवर तुम्हाला ग्रो करायचं असेल ना, तर सर्वात पहिली गोष्ट ना, हे जे आजूबाजूचे चमचे आहेत ना, हे जे लोक आहेत ना, यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला काय अचीव करायचंय ना, ते तुमच्या डोक्यात तुम्ही फिट करा, की मला हे लाईफ मध्ये करायचं आहे, इंस्टाग्राम थ्रू मला हे करायचं आहे. तसं तुम्ही करायचा प्रयत्न करा. आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष देऊ नका. दुसरं म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ टाकताय ना, ते कंटिन्यू ठेवा. लोक कसे, एकदा आपण जर व्हिडिओ बनवायला लागलो ना, तर आपण वैतागतो, अरे यार रीचच येत नाहीये, लाईकच येत नाहीये, फॉलोअर्सच वाढत नाहीये. तर या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू टाका. व्हिडिओ जर कंटिन्यू टाकले ना, आपोआप तुमचे लाईक फॉलोअर्स वाढणार आहेत. आणि थोडंसं जरासं ना मनाला कंट्रोल ठेवा, की अरे बाबा माझे वाढतच नाही, जाऊ दे मी सोडून देतो, असं करू नका. फॉलोअर्स तुमचे वाढतील, पण जरा संयम ठेवा. संयम ठेवलं ना, तर तुमचे फॉलोअर आपोआप वाढतील आणि व्हिडिओ कंटिन्यू टाका.
तर माझ्या लाईफमधल्या या काहीतरी गोष्टी होत्या ज्या मी चेंज केल्या आणि आज माझं लाईफ खरंच बदललेलं आहे. जरी घरात बसून का होईना पण लोक मला ओळखता आहेत आणि मी म्हणजे माझं जे ध्येय आहे ते मला चांगलं माहिती आहे की काय करायचं. थोडेफार पैसे पण येत आहे, इन्कम पण होते आहे, सगळं होते. म्हणजे चला मला जशी लाईफ पाहिजे होती ना की बाहेर जाऊन ते काम नको वगैरे, घरात बसून थोडंसं आपल्याला जे आवडतं तेच आपण करायचं आणि त्याच्या थ्रू आपल्याला पैसे भेटतील, तर तसं माझं सगळं झालेलं आहे आज. आणि मला थोडेफार का होईना पण मी माझा स्वतःचा खर्च करू शकते, एवढे पैसे तर मी नक्कीच कमवते. तर बस मला तेच पाहिजे होतं आणि ते माझं पूर्ण झालेलं आहे आणि आता पण माझं ते मी कंटिन्यू चालूच ठेवणार आहे. तर तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये काय अचीव करायचं आहे ते बघा. तर माझा आजचा व्हिडिओ हाच होता की या टॉपिकवर बोलायचं. आज मी तुम्हाला दुसरं काही दाखवलेलं नाहीये. तर आजचा व्हिडिओ मी माझा याच्यावरच संपवते. जय खानदेश आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.